तर ह्याला पाठीमागून पूर्ण खाल्लेला आहे त्याने. ते नमस्कार मित्रांनो, आज एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, मी सहसाची खाली मोटर चालू करायला आलो होतो विहिरीवरती. तुम्हाला दाखवतो मी विहीर आपली. पाहू शकता, हा ही विहीर आहे आपली. मोटर चालू करायला आलो तर मित्रांनो, एका कुत्र्याने कोणाची तरी शिळी वडून आणली होती फाडून, तर ती खात बसलं होतं. तर मला बघताच तो शिळीचं मुंडकं मुजवून पळून गेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे शिळीचं मुंडकं मुजवलेलं आहे मातीने. शिळीवरती माती टाकून पळून गेलं आहे. तर चला तुम्हाला दाखवतो. त्याआधी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की शेळ्यांची काळजी कशा प्रकारे घेतली पाहिजे. तर चला मी तुम्हाला दाखवतो. होऊ शकता हो का, अशा प्रकारे शेळीवरती शेळी म्हणजे शेळीचं पिल्लू आहे का फाडून खाल्ली का शेळी आहे काय ओळखू येणार. काढल्याशिवाय माती अशा प्रकारे माती टाकून गेले. आता माती आपल्याला काढून बघितल्याशिवाय कळणार नाही की शेळीचं पिल्लू आहे का शेळी आहे. तर मित्रांनो, ही शेळीचे पाठरूज होते. पुढील तोंड आणि पुढील पाय एवढेच राहिले आहे, पाहू शकता. तरी त्याने मला पाहताच ती माती त्याच्यावर तोंडावरती माती टाकून पळून गेलं आहे. पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे. लहानच पिल्लो आहे, अजून शिंगसुद्धा त्याची बारीकच आहे. तर त्याने कोणीतरी शेळी हिंडवायला चारायला आणल्यावर हे काम केलं आहे. इकडे शेळ्या कुत्री फाडतात. इकडे आमच्याकडे शेरडांना कुत्री लई फाडतात, तरी शेरडांना जपून सांभाळायला लागते. हे अशा प्रकारे शेळी खाल्लेली आहे त्याने. पाठीमागील बाजू पूर्ण खाल्लेली आहे, मोहरी बाजू राखली होती. तरी त्या तोंडावरती माती टाकून म्हणजे पूर्ण म्हणजे परत त्याने मी जर निघून गेलो तर नंतर येऊन त्याला खाण्यासाठी तो झाकून गेला होता. तर मित्रांनो, शेळ्यांची काळजी घ्या. धन्यवाद.